बॅकफूट पंच, चांगल्या पद्धतीने चेंडूला स्लॅश केलंय. डीप पॉइंटला चेंडू निघून गेला आणि पहिल्याच बॉलवरती कुणालने 3 धावसंख्येने आपलं खातं उघडलंय. पहिल्या 2 दिवसांमध्ये पहिल्याच मॅचला पहिल्या बॉलवरती विकेट आला होता आणि याच NCA अंतर्गत संघ आहे, या ग्राउंडचा अनुभव आहे, म्हणूनच पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्यात. म्हणजे आज जास्तीत जास्त धावा होण्याची दाट शक्यता दिसून येते. टेस्ट मॅचमध्ये जसं आपण 4-5व्या दिवशी विकेट चेंज होताना पाहतो ना, तसंच या स्पर्धेत देखील या 3ऱ्या दिवसामध्ये कदाचित विकेट खेळपट्टी चेंजेस पाहायला मिळेल. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉलचा सिग्नल. साने गुरुजीची नवीन जर्सी आणि ती शोभून दिसते. आकाश साने गुरुजीचा आकाश रिपट. व्हाईट बॉल. आज सर्व समर्थक सपोर्टर्स इतक्या स्पर्धा झाल्या तिथे खेमा भरलेला नव्हता. साने गुरुजीची पहिली अशी स्पर्धा जिथे पूर्ण पॅव्हिलियन बॉक्स, पूर्ण अतिथी कक्ष भरलेला आहे आणि प्रेक्षकांची गर्दी देखील चहूबाजूने. जेवढे ऑरेंज टी शर्ट दिसतील तेवढे आमचे आयोजक असतील. ऑरेंज आर्मी प्रसाददादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. चांगली फिल्डिंग आकाशच्या द्वारे. एकच धाव येईल, फलकावरती 6 धावा. दुसरा मॅच आपण बघतोय. पहिला मॅच ॲक्शन संघ या ठिकाणी उपस्थित नाही म्हणून पतुपॅकर संघाला जिंक दिले, तिथे ती मॅच जिंकलाय पतुपॅकर संघ. इनसाइड एज आणि सरळ चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझनच्या दिशेने, परंतु चेंडू अडवला जातोय. थर्डमॅनला चेंडू निघून गेला आणि इथे 2 धावा. धावफलक जर विचार केला तर 8 धावा आतापर्यंत. 3 बॉल 8 या स्पर्धेमध्ये. एकविरा नायगाव संघाचा विचार केला तर रुपेश 3 सामन्यांमध्ये 28 धावा त्याने केल्यात. शैलेंद्र घोडेकर मॅन इन फॉर्म 41 धावा त्या खेळाडूच्या नावावर आहे. चांगला फटका आहे. कव्हरच्या दिशेने नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. ओव्हर स्टेपिंगचा नो. येणारा बॉल फ्री हिट असेल. चांगली अंपायरिंग आमच्या दोन्ही पंचांच्या माध्यमातून आणि जो पंचांचा निर्णय असेल तोच फायनल निर्णय या स्पर्धेमध्ये. धावफलक जर विचार केला तर 10 रन्स. फ्री हिटचा बॉल. मोठा फटका खेळायचा होता, परंतु यावेळी लेग बाईटची 1 रन येईल. चांगला फटका इनफिल्डला खेळलाय, परंतु कव्हरला फिल्डर आहे विके. जबरदस्त कॅच. विकेट डाऊन. सलग 3 षटकार ठोकले तर हिमेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज खास करून नवल पाटील करता. 5 बॉल 11 धावा 1 विकेट.
कालचा दिवस जर विचार केला तर विशाल कोळी या गोलंदाजाने गाजवला. 5 विकेट त्याच्या नावावर आहे कालच्या दिवसांमध्ये. 3 चौकार मारले तरी सुद्धा 1000 रुपये आहे. आज सुट्टी घेतली हिमेश पाटील आणि आज भरपूर खर्च करणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून असं त्यांनी व्यक्त केलंय. प्रत्येक खेळाडूला पारितोषिक लावतील. फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केले आणि या बॉलवरती चेंडूला सरळ फेकून दिले कव्हर पॉइंटला डीप मध्ये. पाहता पाहता या 3 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा खराब फेकी आहे. बॅकिंग होईल तिथपर्यंत 4 धावा. आणखीन धावा धावून काढल्या जातील का? तर या 4 धावा पाहू शकता पंचांचा इशारा ओव्हर झालाय आणि या ठिकाणी जर विचार केला तर आतापर्यंत 15 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. साई स्पोर्ट चंद्रपडा म्हणजे चंद्रपडा बॉईज आणि गावदेवी वाकीपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉसला येतील. रिपोर्टिंग करण्याकरता आपण यायचंय. चंद्रपडा बॉईज आणि गावदेवी वाकीपाडा. चंद्रपडा बॉईजचा कॅप्टन अगोदरच आला. वेलकम प्रशांत म्हात्रे. जसा सिद्धिविनायक संघ आहे वेळेवरती येणारा पहिला मॅच नेहमीच आपण पाहिलाय तसं प्रशांत म्हात्रे इथे देखील ती शिस्त लावले म्हणून त्यांचं देखील हार्दिक स्वागत. साने गुरुजी चषकावरती जास्तीत जास्त अधिराज्य गाजवलंय ते श्री सिद्धिविनायक चंद्रपडा टीमने. 4 ट्रॉफी आहेत. हुक करायचं होतं यावेळी मात्र फटका फसलाय. फिल्डर आहे आणि इथे मात्र असं वाटलं की आराम के साथ कॅच घेईल परंतु कॅच छुटा दिल टूटा. आलाय चौकार. ची टीम आली की काय इथे आणि यावेळी मात्र त्याच पद्धतीने चेंडूला पुल केलंय. पुलचा फटका पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल येतोय सिक्सर. आकाश चव्हाण आणि त्यांची संपूर्ण टीम आपलं हार्दिक स्वागत. 2 चेंडू 25 धावा आणि आज साने गुरुजी देखील नवीन लुक मध्ये पाहायला मिळेल. जबरदस्त त्यांचा देखील ऑरेंज आर्मी. आकाश आज प्लेइंग 11 मध्ये कदाचित यंदाचे मॅच डेब्यू करेल. आकाश 2.0 आपण पाहणार आहोत आज. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिले सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक येईल दर्जेदार साने गुरुजी चषक चौकार. देखील चांगला खेळतो. तसाच या मैदानावरती आज दिलीप बरसला गेलाय. त्याच्या बॅट मधून धावा येतात. हल्ला बोल फलंदाजी त्याची पाहायला मिळते. 29 धावा 5 बॉल मध्ये 15 या धावसंख्येवरती तो खेळतोय. वैयक्तिक इनिंग बिल्ड करतोय. पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये तोच फिल्डर येतोय. आता मात्र कोणती चूक होणार नाही केतन कडून. चांगला झेल टिपलाय. परतावा लागेल दिलीपला. बॅक टू द पॅव्हिलियन.
आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. किरणजी म्हात्रे साहेब पुन्हा एकदा साने गुरुजी चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. 29 धावा, 2 विकेट, 4 चेंडूच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये आलाय भावेश. घेऊया एक डीजे ब्रेक. डीजेने आज मास्टरची मॅच देखील होती विशाल भोईर यांची, परंतु आज ते स्कोरिंग करता डेडिकेशन देतात. जर मास्टर संघ आज कमी जाणवेल तर विशाल भोईरची. चांगला बॉल. आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाजाने. पहिल्या 3 बॉलवरती 14 धावा दिल्या आणि या 5 बॉलमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी तो करतोय. फलकावरती 29 धावा. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगला कमबॅक. 3 बॉलमध्ये 14 धावा आणि त्यानंतरचे 3 बॉल डॉट, 1 विकेट, 2 ओव्हर, 29 धावा, 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना चिमारो बॉयज जुचंद्र टीम. वरती षटक क्रमांक 3, 2 ओव्हरमध्ये 29 धावा. महत्वाचे विकेट गेले. नवल करता पारितोषिक आहे 3 चौकार, 3 षटकार. हिमेश पाटील यांच्याकडून 1000 घेऊन जा. मैदानाच्या आतमध्ये नेमकं चाललंय काय आणि मंथन कधी उतरेल हा प्रश्न पडलाय JTCचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे यांना. जेव्हा मंथन येईल तेव्हा प्रत्येक चौकाराला 500 रुपये असतील त्याला. मिस टायमिंग फटका आहे. फिल्डर आहे. या चेंडूला नक्कीच सीमारेषेच्या बाहेर पाठवणं गरजेचं होतं. बॉटम हँडचा चांगला वापर झाला नाही. पॉवर कमी पडली आणि कुठेतरी यावेळी नक्कीच निराश असेल नवल. बॅक टू द पॅव्हिलियन. मिस टायमिंग फटका झाला. थोडी जरी पॉवर लावली असती ना नवलनी तर हा आउट ऑफ दी पार्क दिसला असता. धावफलक स्थिरावले 29च्या घरामध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट मनोजला प्राप्त झालाय. धवल आलाय. वाईट बॉलचा सिग्नल. आउटसाइड ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धावेल. एक्स्ट्रा धावेने धावफलक 30च्या घरात. धवलचा मॅजिक पाहायला मिळेल का आज ॲज अ बॅटर म्हणून. 2 चौकार मारा. विशाल भोईर यांच्याकडून 200 रुपये घेऊन जा. स्कोरर देखील आमचे आता कॅश लावतायत. तुषार चांगली फिल्डिंग करतोय. सर्वात हुशार मिस्टर तुषार. आणि इथे मात्र एकच धाव. धावफलक पुढे येईल.
31च्या घरात 2 बॉल 31. या पंकज साहेब आपण या अतिथी कक्षामध्ये लांबूनच पलतात. साने गुरुजीचे टीमचे एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत. इनफिल्डला खेळलाय, कव्हरला चेंडू गेला आणि एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये चेंडू निघून गेला. तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावफलक पुढे येत आहेत 33च्या घरामध्ये. 3 बॉल 33 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा दुसरा मॅच आहे. सकाळी 9 वाजता पहिला मॅच NCA मध्ये आज पाहिला. ॲक्शन वर्सेस पतू पॅकर आणि पतू पॅकर टीमने तिथे बाजी मारली. जबरदस्त तो मॅच रंगला होता. 1 बॉल 6 धावेची गरज आणि पतू पॅकर संघाने षटकार ठोकला. ॲक्शन संघाला पराभव केला पहिल्या मॅचमध्ये. 9 वाजता मॅच झाला. पुन्हा एकदा ऑन दी अप खेळायचं होतं. चांगला ड्राईव्ह आहे, तुषार आहे त्या ठिकाणी. पॉवर प्लेच्या अगदी जवळ हा चेंडू खेळला होता. मिडॉपच्या वरून खेळायचं होतं आणि इथे एकच धाव. धावफलक 34. 4 बॉल 34 धावा या फलकावरती. विशाल भोईर स्कोरर आमचे आहेत. धवल करता पारितोषिक लावलंय की 2 चौकार 200 रुपये. यावेळी फुलटॉस बॉलला फुल टोल वसूल केले आणि नो बॉलचा इशारा आलाय. बघूया षटकार आहे की चौकार, पाहिलं जाईल. आणि येतोय षटकार. ब्लास्ट केला या चेंडूला. एक षटकार आलाय. फ्रीडचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव येईल. धवलने आता दबाव टाकलाय. गोलंदाज मनोज वरती 42 धावा. म्हणून कुणाल पाटीलने अगोदरच कान मंत्र दिला होता. आडव्या बॅटने चांगल्या धावा तू करू शकतो, क्षमता आहे आणि त्याच पद्धतीने फक्त विकेटवर राहणं फार गरजेचं आहे. आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग तो करतोय. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे. तुषार एका साईडने चांगली फिल्डिंग करतोय. अप्रतिम फिल्डिंग. प्रत्येक चेंडूवरती चांगल्या पद्धतीने कॅरी केला जातोय. 43 धावा 5 बॉल. तिसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल. वेलकम पंकज साहेब, आपलं हार्दिक स्वागत. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. मनोज बॉलिंग मार्कवरती रेडी. पुन्हा एकदा खराब चेंडू. कुठेतरी काहीतरी मनामध्ये चाहूल चालले या गोलंदाजाचा. आतापर्यंत 44 धावा. चिंबारो बॉईज मध्ये सर्व यंग खेळाडू आहेत. जास्तीत जास्त यंग नवनवीन खेळाडूंचा हा खेमा पाहायला मिळतोय आणि प्रत्येकाला चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न आहे या स्पर्धेमध्ये देखील, या NCA अंतर्गत. आणि म्हणून मोठमोठ्या स्पर्धा ज्यावेळी खेळतात त्यावेळी चांगला परफॉर्मन्स दाखवणं गरजेचं आहे. या प्रकारचे फटके खेळावे लागतील. फटका चांगला आहे, जरूर 1 रन येईल, परंतु फटका चांगला होता. मिडल ऑफ द बॅटने गॅप शोधला आहे. 3 ओव्हरची समाप्ती झाली. फलकावरती धावा 45 धावा. या स्पर्धेकरता आदरणीय किरणजी म्हात्रे साहेबांकडून 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभले. एकदा जोरदार टाळ्या किरणजी म्हात्रे साहेबांकरता. नेहमीच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेला आपण पाहिले आर्थिक सहकार्य त्यांच्याकडून लाभले. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. गिव्ह एक DJ ब्रेक. फलकावरती धावा 45.
प्रमुख खेळाडू आहे प्रवीण, त्याच्याकडे अनुभव आहे सातत्याने क्रिकेट खेळण्याचा. स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी तो करेल का हा प्रश्नचिन्ह. चला तिसऱ्या मॅचचा टॉसला यायचंय. चंद्रपाडा बॉईज आणि गावदेवी वाकीपाडा. आदरणीय हितेश मधुकर पाटील यांना विनंती करेन की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. हितेशजी मधुकर पाटील या आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. इथे काय घडते तर रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय. फलकावरती धावा आहेत 46. आणखीन एक रनआउट. आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. दरवर्षी या स्पर्धेला नेहमी भेट देतात आणि स्वतः सदस्य आहे साने गुरुजी संघाचे आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. साने गुरुजीचे सर्व जे आयोजक आहेत ना त्यांनी स्टेजच्या जवळ यायचंय मंचावरती. साने गुरुजीचे जे सर्व आयोजक सदस्य आहेत त्या सर्वांनी स्टेजच्या जवळ यायचंय, स्टेज वरती यायचंय. पुन्हा एकदा चांगला बॉल. प्रवीण आता कमबॅक करतोय. दांडी गोल झाले इथे. विकेट डाऊन. चार चेंडू बाकी आहेत. धवलने चांगली बॅटिंग केले. 2 बॉलमध्ये 7 धावा. कधी तो 2 चौकार मारेल आणि विशाल भोईर यांच्या पॉकेटमधून 200 रुपये कधी घेईल हा प्रश्न त्यांनाही पडलाय. सेहेचाळीस धावा. पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि पुन्हा एकदा चांगला विकेट. हॅट्रिक वरती आलाय मिस्टर प्रवीण गोलंदाज. टीम हॅट्रिक तर झाले परंतु हॅट्रिक वरती आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी राहिले. आणखीन एक विकेट. आता धवल स्ट्राइक वर येईल आणि धवलच्या माहितीसाठी 2 बॉल शिल्लक आहे. 47 धावा.
या फलकावरती. दोन चौकार मारा. आता 300 रुपये घेऊन जा विशाल भोईर यांच्याकडून, किंवा 2 षटकार मारा. आडव्या बॅटचा वापर करायचा होता. ऑन साईडला मिड विकेटचा फिल्डर पुढे येईल आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 धाव संख्येने धावफलक आता पुढे येईल. टोटल रन 49 धावा. चांगली बॅटिंग आज धवल चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 9 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 300चा स्ट्राईक रेट मेंटेन केलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने धावा येतात हे महत्त्वाचं आहे. मिड विकेटला पुन्हा एकदा फिल्डर येईल आणि तिथे फेकी येईल. रनआउटची संधी आणि पाहता पाहता रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. 50 धावा झाल्यात आणि 51 धावे संख्येचं आव्हान ठेवलंय चिंबारा बॉयज टीमने रायझिंग 11 जुचंद्र या संघासमोर. चला आपण करूया या स्पर्धेमध्ये विशेष सन्मान. दरवर्षी या स्पर्धेला मोठा सपोर्ट त्यांचा असतो आणि याही वर्षी त्यांच्याकडून 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभले. असे सर्वांचे लाडके समाजसेवक किरणजी म्हात्रे साहेबांचा आपण यथोचित सन्मान करतोय. मी विनंती करेन प्रसाददादा पाटील यांना, सर्व साने गुरुजीचे आमचे कमिटी मेंबर, सर्व आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते हा भव्य सन्मान आपण बघतोय. एकदा जोरदार टाळ्या किरणजी म्हात्रे साहेबांकरता. या स्पर्धेकरता रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, मायची उप देणारी शाल, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि प्रेम देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या किरणजी म्हात्रे साहेबांकरता. अनेक समाज सेवा त्यांनी केले. या स्पर्धेकरता रोख रक्कम 10,000 रुपये म्हणून आपला आम्ही आभारी आहोत. या ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता JTC वरती. प्रवीणने काय गोलंदाजी केली, शेवटची ओव्हर इम्प्रेस केला, इम्पॅक्ट टाकला. 5 धावा आणि 2 विकेट आतापर्यंत त्यांनी घेतल्यात. आज आपले विशेष पंच आहेत सनी यादव, मॅन फ्रॉम विरार, आणि नक्कीच एक जबरदस्त अंपायर आहेत. जास्त लेदर बॉल क्रिकेट आणि टर्फ क्रिकेटचा अनुभव त्यांना आहे. एक चांगली शैली त्यांची आहे म्हणून त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम सनी यादव जी, आपका तह दिल से स्वागत आहे. साने गुरुजी ट्रॉफी आहे. सातत्याने ही स्पर्धा आपण बघतोय. जवळजवळ 18-19 वर्ष होऊन गेले ही टुर्नामेंट आपण सातत्याने पाहतोय. अनेक चांगले चांगले खेळाडू इथून घडून गेलेत आणि या सर्व आपण पाहू शकता JTC वरती. हे आमचे आयोजक आहेत आणि पाहुणे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. चांगले क्लॅरिटी का बिग बॉस JTC लाईव्हला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व मोठमोठ्या स्पर्धा पहिल्या तुमच्या ऑन स्क्रीनवरती येतील. JTC लाईव्ह आता नाशिकला 7-8 मार्चला 3 स्टार हॉटेलची 3 लिव्स प्रीमियर लीगला तुम्हाला पाहायला मिळेल. नाशिक दौरा जाऊया या मॅचच्या दिशेने. जिंकायला 51 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि या 51 धावांचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल या आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ बाफाने संदीपजी गावण सरांचा. घेऊया एक DJ ब्रेक.
वडिलांना ज्याने आम्हाला जन्म दिला, लहानाचं मोठे केलं, चांगले संस्कार आमच्यावर घडवले. तिसरा नमस्कार त्या गुरुवर्यांना ज्याने आम्हाला वेद आणि ज्ञानाचे चांगले धडे शिकवले. आणि चौथा नमस्कार या आयोजकांना ज्याने आम्हाला इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याकरता आमंत्रण दिले. 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती म्हणजेच गणपती, या गणपती बाप्पाला वंदन. आई चंडिका मातेला वंदन. सर्वांची देवता आई सरस्वती मातेला स्मरण. माझ्या समालोचन क्षेत्रातील गुरु स्वर्गीय भालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गाबंड, अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आमचे अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले लाडके प्रेक्षक या सर्वांचंच साने गुरुजी चषक 2025 मध्ये शब्द सुमनाने स्वागत करतोय. तुषार चोरमुळे यांच्यासाठी पारितोषिक आलं जात आहे. लगातार 3 षटकार जर ठोकले तर 1000 रुपयाचा पारितोषिक निशांत म्हात्रे यांच्याकडून जाहीर झालंय. आणि 6 बॉलमध्ये 6 जर ठोकले तर 10,000 रुपयाचा पारितोषिक असेल. निशांत म्हात्रे यांनी हे पारितोषिक लावलंय. जिंकण्याकरता 51 धावांचं लक्ष आहे. गेम इज ऑन. गोलंदाज हर्ष, समोर आहे तुषार. मोठा फटका आल्या आल्या पहिल्याच बॉलवर त्याने हल्ला केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगले फिल्डिंग होतोय. 2 धावा मिळतात बॅटरला. 2 धावण्याशी आपलं खातं उघडलंय या खेळाडूने. हर्ष म्हात्रे म्हटलं तर अर्थातच संदीप म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत. चांगला फॉर्म त्यांचा दिसतोय. गोलंदाजीमध्ये अचूक मारा ते करत असत. भेदक मारा त्यांचा बघायला मिळतोय. बॅटरला भ्रमामध्ये टाकण्याचं काम त्यांनी अनेक टुर्नामेंट्समध्ये केलं. मागच्या मी त्या 2 ते 3 टुर्नामेंट्स बघितले. त्या टुर्नामेंट्समध्ये त्याचा परफॉर्मन्स खूप सुंदर झालाय. आणि आज कुणाल पाटील यांनी पहिले षटक नाही टाकलं बघा. आणि पहिल्यांदा असं घडलं की त्यांनी एकही षटक टाकलं नाही. चिंबोरा बॉईज, चिंबोरा. ओव्हर्स द बॉलर साइड. चांगला फटका खेचूनलाय. 1 धाव मिळाली. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येत आहेत. फेकी येईपर्यंत धावबादची संधी आणि रोहित हा डायमंड डकचा शिकार बनलाय. 1 धाव मिळाली. धावसंख्या 3. पहिला गडी बाद. डायमंड डकचा शिकार झाला रोहित आणि स्वतःला कोसत असेल. रनिंग मध्ये कुठे कमी पडलाय. 51 धावांचं टार्गेट आहे. 51 धावा बनवाव्या लागतील 4 षटकांमध्ये. बॅटिंग करणाऱ्या रायझिंग 11 जुचंद्र टीमला त्यांचे स्टार चमकतील की नाही ते आपण बघूया. प्रवीण मैदानाच्या आतमध्ये गेलेत. क्रमांक 3 वर त्यांना धाडले गेलंय. 51 धावांचं टार्गेट आहे. साने गुरुजी स्पोर्ट्स, साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित साने गुरुजी चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करतोय. चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहे या जुचंद्र नगरीमध्ये, जिचं आपण निरीक्षण करतोय. पुढचा बॉल चेंडूला अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढला जातोय. चेंडू डीप फाईन लेग पट्ट्या बाहेर, सीमा रेषेपार, मिळतात धाबा 4. चौकार. आणि या 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या आता फुलली. अतिथी कक्षामध्ये आलेले आमचे पाहुणे आहेत कुमार काव्या विलास भोईर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. षटकाराच्या मदतीने त्यांचं स्वागत होतंय. आणि त्यांच्यासोबतच आपण जर बघितलं तर परीक्षित हे सुद्धा आहेत, ते दाखल झाले. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय साने गुरुजी चषक 2025 मध्ये. हा षटकार खेचलाय. एक वेळ असं वाटलं की हा चौकार आहे, परंतु बरोबर मॅक्झिमम हा 6 धाव मिळतात बॅटरला. 6 धाव्याच्या साह्यानं धावसंख्या वाढताना दिसली आणि धाबा झाल्या त्या 9 धाबा. 3 बॉलची समाप्ती. तुषारकडे क्षमता आहे. लगातार 3 षटकारांसाठी निशांत म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना जाहीर झालंय. आणि लगातार 6 षटकार जर ठोकले तर निशांत म्हात्रे यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला देण्यात येईल. चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे, त्यामुळेच चांगली बक्षिसं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डे 2 मध्ये सुद्धा चांगल्या मॅचेस आपण बघितल्या.
डे 2 मध्ये फलंदाजीचा जर आपण विचार केला तर रुपेश याने 13 बॉलमध्ये 28 धावा केल्या 3 मॅचमध्ये. शैलेंद्र घोडेकरने 13 चेंडूत 41 धावा बनवल्यात 3 मॅचमध्ये. वळूया मॅचकडे. हर्ष तयार. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल तुषार याने पाहिलं, निरीक्षण केलं, सोडून दिलं आणि पंच ललित भोईर सरांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या झाली आहे ती 10 धाबा. स्कोर इज 10. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धाबा. जिंकण्याकरता 51 धावांचं टार्गेट आहे रायझिंग 11 शिवचंद्र संघासमोर. ओव्हर पिच बॉल मिड ऑफ मधून डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसतोय. दुसरी धाव चोरण्याचा हेतू आहे आणि पाहता पाहता काय घडलंय, दुसरी धाव ती सुद्धा पूर्ण होतोय. काय घडलं बघूया. तिसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. 3 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत, परंतु चर्चा करण्याकरता दोन्ही पंच जात आहेत. तिथे चर्चा केली जाते. शिवम इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर्स, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय सन्मान्य विलास मधुकर भोईर साहेबांकडून या स्पर्धेकरता रोख रक्कम 8,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण इथे श्री विलास मधुकर भोईर अतिशय चांगले समाजसेवक आहेत आणि त्यांचे सुपुत्र कुमार काव्या विलास भोईर इथे उपस्थित आहेत. परीक्षित सुद्धा उपस्थित झालेत. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मैदानाच्या आतून विकेटचं पतन झालंय. धावबद्दल बॅटर होतोय. 4 बॉलची समाप्ती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 11 धाबा. 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट गॉन. पाडा असा मॅच असेल. टॉस साठी दोन्ही कॅप्टन या. व्हाईट बॉल आहे. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर आहे. खेळाडूंना विनंती असेल की आपण पंचांना दाखवू नका. पंच तिथे सक्षम आहेत, ते योग्य ते निर्णय तुमच्याकरता देतील. धावसंख्या पोहोचली 12 वर. स्कोअर मोज ऑन 12. नवीन बॅटर गेलेत राहुल गेलेत. स्ट्राईक इनकडे बॅटर आहेत राहुल. धावसंख्या 12. आता चांगला बॉल वाईड लाईनच्या आतून चेंडू टर्न होतोय. गुड लेंथ क्षेत्रामधून चेंडू टाकला होता. धावसंख्या धावफळकर जर आपण बघितलं ती आहे 12. ह्या षटकानंतर आपण एक स्वागत आणि सन्मान सुद्धा करणार आहोत अतिथी कक्षामध्ये आलेल्या आपल्या लाडक्या पाहुण्यांचा. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेरचा बॉल आहे. वाईड घोषित केलाय पंच ललित भोईर सरांनी. धावसंख्या झाली आहे ती 13 धाबा. 5 बॉलची समाप्ती. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 13 धाबा. हर्ष थोडासा महागडा ठरलाय या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला स्क्वेअर कटचा फटका कळत स्क्वेअरीज थर्ड मॅन क्षेत्रामध्ये वळवलं. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा होते पूर्ण. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकर आहे ती 15 धाबा. 2 गडी बाद. 18 मध्ये अजूनही जर आपण बघितलं तर 36 धाबा पाहिजेत. सध्या अतिथी कक्षामध्ये आलेल्या पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. कुमार काव्या विलास भोईर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समेतच परीक्षित हे सुद्धा आहेत. दोघांना विनंती करेन की आपल्या दोघांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय, कारण विलास भोईर यांच्या सोबत सुरुवातीपासूनच परीक्षित यांना तुम्ही बघितलंय. काव्या भोईर म्हटलं तर ते सुद्धा खूप चांगलं काम करतायत. आपल्या पित्याच्या मार्गावरच पुढे जात आहेत. चांगले सफल झालेत. शिवम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक श्री विलास मधुकर भोईर यांचे सुपुत्र कुमार काव्या विलास भोईर यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ही प्रतिमा देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान होतोय, गौरव होतोय. लाख लाख धन्यवाद आपलं. आपण या स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य केलंय.
तुम्ही बघू शकतायत शिवम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर श्री विलास मधुकर भोईर यांचे सुपुत्र कुमार काव्या विलास भोईर या ठिकाणी दाखल चालत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केलं जातं. गावदेवी वाकीपाडा विरुद्ध साई स्पोर्ट चंद्रपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. शेवटचा अधिकृत कॉल असेल तुमच्यासाठी. मॅचकडे होऊया. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 36 धावा पाहिजेत. 18 मध्ये 36. इथे कुणाल याचा हा पहिला चेंडू डॉट टाकला गेलाय. चंद्रपाडा बॉईज असं आता नाव आमच्यापर्यंत पोहोचतोय. याआधी साई स्पोर्ट्स चंद्रपाडा असं नाव आलं होतं. चंद्रपाडा बॉईज टीमचे कॅप्टन या. ओ फुल लेंथ बॉल होता. इथे बॅटर प्रवीण सुकतायत. लगातारचे 2 चेंडू कुणाल पाटील निर्धाव टाकतायत. शकतायत पहिलं षटक नेहमीच ते टाकत असत मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. आणि आता या इनिंग मध्ये त्यांनी पहिले षटक टाकलं नाही. पहिले षटक हाताळलं हर्षने. थोडंसं मागणा ठरला जरूर. आता या चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये वळवलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली. गोलंदाज कुणाल पाटील याला विकेट मिळाली. विकेट डाऊन. तिसरा धक्का प्रवीण बाद होतोय ब्रॉन्झ डकवर. 3 गडी बाद. धावसंख्या 15. धावसंख्या 15. टॉस आपण करून घेऊया. आदरणीय सन्माननीय किरण जयराम म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. समाजसेवक म्हणून आज त्यांचं सुद्धा चांगलं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय. या नायगाव पूर्वपट्टी विभागामध्ये त्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. चंद्रपाडा बॉईज विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा असा हा मॅच असेल आणि टॉस कडे आमच्या नजरा वळत आहेत. 4 षटकांचा हा मॅच असेल हे लक्षात असू द्या. आकाश, टॉस कुणी जिंकलाय निर्णय येऊ द्या. चंद्रपाडा बॉईज टॉस तुम्ही जिंकलायत. गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचे कॅप्टनने टॉस जिंकलायत. निर्णय पेंडिंग आहे, तो आमच्यापर्यंत येईलच. आदरणीय सन्मान्य किरण जयराम म्हात्रे साहेबांकडून या स्पर्धेकरता रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं आणि चांगलं काम ते या स्पर्धेसाठी करत आहेत. फुलटॉस बॉल यावेळेला बॅटरने ठोकलाय. षटकार बिगी सिक्सर. फुलताना दिसतोय. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 23 धाबा. स्कोर इज 23. पुढचा बॉल या वेळेला योग्य ते निरीक्षण केलं गेलंय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहे ते 23 धाबा. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये पाहिजेत 28 धाबा. 12 चेंडू 28 धाबांची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत.
ओ चांगला बॉल, आउट कटर चेंडू टाकलाय वेदांत या गोलंदाजाने आणि पहिलाच बॉल त्याचा डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती. 11 मध्ये 28 ची आवश्यकता. तुषार एक अतिशय चांगले आयोजक म्हणून सुद्धा ओळखले जात आहेत. त्या चांगले क्रिकेटपटू तर आहेत आणि त्यांचे सर्व खेळाडू नेहमीच एकत्रित असतात. जरी पराभव हाती आला ना तरी ते कधीच नाराज होत नाही. क्रिकेट खेळणं हा आमचा छंद आहे आणि तो छंद आम्ही जोपासलाय. गोलंदाज तयार वेदांत. 11 मध्ये 28 ची गरज. ओ फुलपिच बॉल होता. बॅटर त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या खेळताना दिसत नाही. धावबाच्या स्वरूपात विकेट मिळाली. या ठिकाणी लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला चौथा धक्का. राहुल हा 2 धावा करून बाद होतोय. 4 गडी बाद. धावसंख्या 23. आता समीकरण बदललंय. 10 मध्ये पाहिजे 28 धाबा. सध्या धावसंख्या आहे 4 गडी बाद 23 धाबा. पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या 15 धाबा. दुसऱ्या षटकामध्ये 8 धाबा खर्च झाल्यात आणि तिसरं षटक वेदांत यांनी आतापर्यंत चांगलं टाकलंय. 2 चेंडूंमध्ये एकही धाव त्यांनी खर्च केली नाही. पॉवर प्लेचं बंधन जे शिथिल झालं त्याच्यानंतर फिल्डर बघितले आपण तर एक्स्ट्रा कव्हर, सुपर कव्हर आणि डीप पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होत आहेत. खऱ्या अर्थाने आता डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे त्यामुळेच बघितलं आपण काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेत. ओ प्रॉपर टायमिंग नव्हतं. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाबे करता बॅटर धावत आहेत. थ्रो येण्याआधी या 2 धावा होतात पूर्ण. या 2 धावांच्या सहाय्यानं धावसंख्या पोहोचली 25 वर. 9 मध्ये पाहिजेत 26 धाबा. ह्या 25 धाबा बनवण्याकरता 15 चेंडूंचा सामना करावा लागलाय. आता उर्वरित 9 चेंडूंमध्ये त्यांना 26 धावा बनवायच्या आहेत. 9 मध्ये 26 ची आवश्यकता. चांगलं क्रिकेट चिंबोरा बॉईज टीमने मागच्या टुर्नामेंट्स मध्ये सुद्धा दाखवून दिलं होतं. चांगला खेळ त्यांचा आतापर्यंत बहरलाय कारण कुणाल पाटील हे मार्गदर्शक आहेत. गोलंदाज तयार वेदांत. ओहो ऑफ स्टॉमर सफल झाला. चेंडूला पाठवून दिला लॉंग लेग पट्ट्या बाहेर. सीमा रेषेपार. आर पार दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. तर सर्व काही व्यवस्थित होत असं. धावसंख्या 31 धाबा. अजून बघितलं तर 20 धाबांची गरज आहे. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू द्या त्या वेड्या आकाशाला खरी तुझी अवकात. आणि ती खऱ्या अर्थाने पंखावरती विश्वास ठेवून चांगल्या पद्धतीने खेळ करतोय हा बॅटर. धावसंख्या वाढली. धावसंख्या 31. फुल टॉस बॉल आता थोडंसं मिस केलं त्याने. मिड ऑफ मध्ये चेंडू आलाय. 1 धाव पूर्ण केली. खराब क्षेत्ररक्षण. फायदा उचललाय. 2 धावा इथे होतात पूर्ण. 2 धाव मिळत आहेत डावखुऱ्या हाताच्या बॅटर निलेशला. धावसंख्या पोहोचली 33 वर. 33 स्कोअर मोजॉन 33. 5 बॉलची समाप्ती. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 18 धावांची गरज. 7 मध्ये पाहिजेत 18. पुढचा बॉल वेदांत. ओ स्विंग अँड मिस. वाईड लाईनच्या जवळून टर्न होतोय हा चेंडू. त्यामुळेच पंचांच्या नजरेमध्ये एक चांगल्या चेंडूची समाप्ती होतोय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरा दाखल 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाव फळकावर धाबा आहेत त्या 33 धाबा. 6 चेंडू आणि 6 मध्ये पाहिजेत 18. 6 बॉल 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंसाठी जाते पाणी आणि तेच औचित्य साधून आपण ऐकूया सुमधुर गाणी.
पाहिजे, कारण क्रिकेट असा खेळ आहे. क्रिकेट हा खेळ तुम्हाला खेळायचा असेल तर तुमच्यामध्ये चांगली ऊर्जा पाहिजे, स्टॅमिना पाहिजे. आणि ती ऊर्जा कधी मिळेल? ज्यावेळेस तुम्ही दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पाणी प्राशन कराल. आणि इथे पाण्याची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंसाठी, आणि त्यामुळेच पाणी दिलं जातं. पाणी हेच जीवन आहे. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा हा ज्ञानामुळे सदैव पवित्र राहतोय. आणि अशा स्थितीमध्ये पाणी हे आवश्यक आहे खेळाडूंसाठी. कारण मागच्या 2 घटना मला आठवत आहेत. वसई तालुक्यातील अशा 2 घटना मी जवळून बघितलं. त्या खेळाडूला क्रिकेट मॅच खेळत असताना घास कोपरी बघितलं. आता आपण कशीत कोपर टीमचा तो खेळाडू होता, सागर बशे, त्याच्या आठवण झाली. त्याचबरोबर आणखीन एक खेळाडू अचोळ्या येथील खेळाडू मला आठवलाय. म्हणूनच क्रिकेट खेळ जर तुम्हाला खेळायचा असेल तर तुमचं तंदुरुस्त होणं गरजेचं आहे. उमळमान संघाच्या खेळाडूची सुद्धा आठवण झाली. 2024 मध्ये हरेश यांची मला आठवण झाली. वळूया मॅचकडे. आता चेंडू शिल्लक आहेत 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 18 धावांची गरज आहे. 6 बॉल 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज दिलीप आलाय आणि त्याला सामोरं जातोय स्ट्राईक इनकडे असलेला फलंदाज आकाश यांनी प्रकाश टाकलाय. एक षटकार खेचलाय, जिंकावं लागेल. कारण एखादा षटकार ठोकल्यानंतर तुम्ही हिरो बनू शकत नाही. संघाकरता चांगलं काम तुम्हाला करायला पाहिजे. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर वाईट बॉलचा इशारा आलाय. 1 धाव मिळाली. वाईटचा इशारा आल्यानंतर एका धावेची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 34 वर. एक प्रश्न असेल, सवाल आहे, आता 17 धावा रोखल्या जातील काय? कुणाल पाटीलचं मार्गदर्शन तर चांगलं मिळतंय आणि गोलंदाजी मार्गावर दिलीप आहे. विशाल भोईर सांगतात की आणखीन ऑप्शन होती त्या टीम मध्ये. नवल सुद्धा कधी कधी नवल करतोय. पनामा कॅप त्याने कधी सोडली नाही. मला असं वाटतं की झोपताना सुद्धा तो पनामा कॅप परिधान करतोय. ऑफ स्टंपच्या पुन्हा अधिक बाहेर निघणारा बॉल. लगातारचे 2 चेंडू वाईट टाकलेत. दबाव निर्माण झालाय गोलंदाजावर. या दबावाला बाहेर त्याला फेकून द्यावं लागेल. धावसंख्या 35. 6 बॉल आणि 6 मध्ये 16 ची गरज आहे. 6 चेंडू 16 धावा पाहिजेत. रायझिंग 11 जुचंद्र संघाला, चिंबोरा बॉईज जुचंद्र संघाविरुद्ध. फुलटॉस बॉल, नो बॉलचा इशारा, बीमरचा इशारा. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. पाहता पाहता 2 धावा होतात पूर्ण. 2+1 बीमरचा चेंडू होता, त्यामुळे या 3 धाव मिळतील. या 3 धाबांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 38. स्कोर इज 38. आता जिंकण्याकरता धावा पाहिजेत 13. 6 मध्ये 13. बघा, 6 मध्ये 18 पाहिजे होत्या, आता 6 मध्ये 13 पाहिजेत. धावसंख्या झाली आहे ती 38 धाबा. 51 धावसंख्येचं टार्गेट आहे. आणि गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये येतोय. प्रेशर मधून त्यांना बाहेर पडावं लागेल. कारण आम्ही काळपासून म्हणतो की संयम हा तुमचा खरा दागिना आहे. संयम राखलं तर सर्व काही मिळत असतं. इथे संयम राखून चांगलं काम करावं लागेल. कालचा शेवटचा मॅच सुद्धा असाच झाला. कोणी भाकीत केलं नव्हतं की तो मॅच एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ जिंकेल. एक मॅच उमळमान नगरीमध्ये त्यांनी 1 चेंडू मध्ये 1 धाव केली नव्हती आणि इथे 1 चेंडू मध्ये 1 धाव दिली नव्हती. फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा नो बॉल. चेंडूला पाठवून दिलंय लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने. षटकार तर आहे. 6+1 या मिळतात 7 धावा. तुषार चोरमुळे आता खुश होत आहेत. धावसंख्या 7 ने पुढे सरकली. धाव फळकाभर धाबा लागल्या जात आहेत. धावसंख्या 45. 6+1 7 धाव मिळतील. याच बरोबर धावसंख्या 45 झाली. आता 6 मध्ये पाहिजेत 6 मध्ये 6. मॅच तुम्ही जरूर पहा. मॅच होता कुठे आणि मॅच आता आलाय कुठे. 6 मध्ये 6 धावांची गरज आहे. विश्वास निर्माण झालाय खेळाडूंमध्ये. हा विश्वास कायमस्वरूपी त्यांचा राहील काय? 6 मध्ये 6 म्हणजेच मला असं वाटतं विशाल भोईर यांनी जे म्हटलं होतं की नवल एक ऑप्शन होतं, तर नवलला गोलंदाजी का दिली नसेल? ओ दिलीप आता चांगला बॉल टाकतोय. एक चोटी धाव फ्री हिटच्या चेंडूवर पूर्ण केली. 22चा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली.
धावसंख्या स्कोर मूव्स ऑन 40. गोलंदाज बदली झाले आणि म्हणूनच बदली गोलंदाज जर आपण बघितलं तर युरेन. पुढचा बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जाताना दिसतोय. धाव फळकावर 2 धावा इथे ऍड होतील. दोन्ही स्कोरर आम्हाला माहिती आता देतील की किती धावांची गरज आहे, कारण 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 3 धावांची गरज आहे. 4 मध्ये पाहिजे 3. धाव संख्या 48. म्हणूनच आमचे स्कोरर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लेखाचोखा पेश करतात. 48 धावा झाले. 3 धावांची गरज आहे. एक पुढचा बॉल खोळवर टप्प्याच्या चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जातो स्कोरलेग क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. 2 धावा इथे सहजतेने होतात पूर्ण आणि 2 धाबांची स्कोर इज लेबल. धाव संख्या पोहोचली 50 वर. 3 चेंडू आणि 1 धाबेची गरज. 3 चेंडू 1 धाव. अतिशय खराब गोलंदाजी झाली या वेळेला गोलंदाजा करवी. एक विश्वास होता कुणालला की गोलंदाज जो दिलीप आहे तो कमबॅक करून देईल टीमला. युवरिनचा हा बॉल फॉरवर्ड शॉर्टलेग मध्ये थांबतोय. 1 धाव छोट्या स्वरूपात पूर्ण केली आणि 2 चेंडू राखून या मॅचला जिंकलंय. 4 गडी बाद 51 धावा पूर्ण केल्यात. 51 धावांचं टार्गेट होतं. व्हॉट मॅच. सहज आणि सोपा मॅच या ठिकाणी बघायला मिळाला. मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा फार महत्त्वाचा.